जय शिवराय मित्रांनो, आता आपल्याला काय करायचं आहे बघा, काइनमास्टर ओपन करून घ्यायचा आहे आणि 9:16 आपल्याला रेशो निवडायचा आहे. त्यानंतर भावांनो मीडियामध्ये जायचं आहे आणि बॅकग्राऊंड चूज करायचं आहे. तुम्हाला जे बॅकग्राऊंड हवं आहे, कोणत्या कलरचं पाहिजे ते तुम्ही घेऊ शकताय. शक्यतो भावांनो तुम्ही काळ्या कलरचंच बॅकग्राऊंड तुम्ही सिलेक्ट करा आणि बरोबर 1 मिनटापर्यंत ह्याची लेंथ वाढवायची आहे, ड्युरेशन वाढवायचं आहे. तर ह्याच्यानंतर आता आपल्याला मीडियामध्ये जायचं आहे आणि आजच्या ऑल मटेरियलमध्ये जायचं आहे. आजच्या ऑल मटेरियलमध्ये गेल्यानंतर भावांनो इथे मी तुम्हाला 3 बॅकग्राऊंड दिले. त्यातलं हे पहिलं बॅकग्राऊंड आहे, ते तुम्ही ॲड करा, सिलेक्ट करा आणि झूम करून घ्या, फिट करा. ते बरोबर फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे. बरोबर हे जे पहिलं बॅकग्राऊंड आहे ते बरोबर 10 सेकंदच ठेवायचं आहे. त्यानंतरचं 2 नंबरचं बॅकग्राऊंड आता आपल्याला घ्यायचं आहे. बघा मी कोणतं घेतो आहे, हे देखील तुम्हाला फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे. फुल स्क्रीन केल्यानंतर भावांनो ह्याची लांबी बघा तुम्हाला बरोबर 30 सेकंद करायची आहे. पहिल्या बॅकग्राऊंडची तुम्हाला लांबी करायची आहे 10 सेकंद, त्यानंतर करायची आहे 30 सेकंद आणि जे शेवटचं आता आपण हे बॅकग्राऊंड घेतलेलं आहे ते बरोबर भावांनो 1 मिनटापर्यंत न्यायचं आहे. तर आपण आता केलेलं आहे. तर आपण हा व्हिडिओ टप्प्याटप्प्यामध्ये करणार आहे. तर बघा पहिला टप्पा आपण आता पूर्ण करणार आहे. पहिल्यामध्ये काय असेल बघा, इंट्रोडक्शन असेल फक्त. तर आता मी PNG तयार केलेले आहेत, एकदम खतरनाक टेक्स्ट PNG झालेले आहेत. त्या मी तुम्हाला ऑल मटेरियलमध्ये दिलेलेच आहेत. जेवढं भावांनो आजचा ऑल मटेरियल आहे की नाही ते मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे. फक्त तुम्ही ते डाउनलोड करून घ्या व्यवस्थित. काय प्रॉब्लेम आला तर मला भावांनो मेसेज करा. तर भावांनो जसं मी लावते तसं तुम्ही लावून घ्या सगळं बघा. आणि जो एक्स्ट्रा पार्ट आहे की नाही भावांनो, ते एक्स्ट्रा पार्ट तुम्ही कट करायला विसरू नका. आता इथं काय करायचं आहे बघा, 2 सेकंद तुम्हाला फक्त सोडायचं आहेत. आता इथं मी 2 सेकंदापेक्षा जास्त सोडलं असेल किंवा कमी सोडलं असेल, तुम्ही आता इथं काय करा, मी 2 सेकंद सोडले, इथं तुम्ही 1.5 सेकंद सोडा, कट करायचं आहे. आता 2 नंबरची जी आपली पहिली आपण एक टेक्स्ट PNG लावल्या, त्याच टेक्स्ट PNG बसून सगळ्या लावायला चालू करायच्या, म्हणजे ह्या बाकीच्या पहिल्या पेजवरच्या आहेत त्या. हां, आणि ह्याचा एक्स्ट्रा पार्ट आहे तो एक्स्ट्रा पार्ट भावांनो कट करून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने. आता आपण भावांनो 2 नंबरची PNG आहे, टेक्स्ट PNG, ते आता लावून घेणार आहे बघा. आपण ती ॲडसुद्धा केलेली आहे आणि ते बरोबर आता आपण सेट करणार आहे. बरोबर 2 नंबरची PNG आहे भावांनो, ती 1 नंबरच्या PNGच्या बरोबर खाली घ्यायची आहे. थोडीशी जागा सोडायची आहे, जसं मी दाखवले तशी जराशी जागा सोडा आणि खाली लावून घ्या. तसंच आता आपल्याला भावांनो अनेक टेक्स्ट PNG आहे 3 नंबरची, त्यात आपल्याला बरोबर ह्याच्याच खाली म्हणजे 1 नंबर 2 नंबर टेक्स्ट PNGच्या बरोबर खाली लावून घ्यायचे आहे बघा. आणि ह्याचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो कट करा आणि थोडीशी साईज जर तुम्हाला वाढवू वाटली तर वाढवा, नाहीतर सेट करा. बघा मी थोडीशी साईज वाढवल्या, जसं मी दाखवले तसंच करा भावांनो. एकदम विषय हार्ड व्हिडिओ होऊन जाणार आहे आणि शेवटपर्यंत बघा भावांनो, जरा स्किप करू नका. जरा जर तुम्ही स्किप केला व्हिडिओ तर तुम्हाला काहीच कळणार नाही, त्यामुळे स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. आत्ता भावांनो आपल्याला गणपती बाप्पाचे एक फोटो लावून घ्यायचा आहे, तो देखील मी तुम्हाला PNGमध्ये दिलेला आहे. तुम्हाला सगळं ऑल मटेरियलमध्ये मिळून जाईल, काय तुम्ही टेन्शन घेऊ नका. थोडीशी साईज वाढवायची आहे आणि जेवढे भावांनो आपण टेक्स्ट PNG लावून घेतला आहे बघा, 1 2 3 आणि 4, हे आपण जे पहिल्या पेजवर 3 टेक्स्ट PNG आणि एक फोटो लावून घेतला आहे, त्याला काय करायचं आहे बघा, त्याची साईज वाढवून घ्यायची आहे. बरोबर एक्स्ट्रा पार्ट आहे ते कट करून घ्यायचं आहे, म्हणजे जेवढे याचं ड्युरेशन आहे खालचं बॅकग्राऊंड सोडून जे बाकीचे 3 टेक्स्ट PNG आणि एक फोटो आहे त्यांची ड्युरेशन सेमच असू दे. मागं फोटो करू नका, नाहीतर ते येताना मागं फोटो येतील. आता काय करायचं, इन ॲनिमेशन जायचं आणि 3 टेक्स्ट PNG आणि एक फोटो यांना फेड द्यायचा आहे, फेड इकडे द्यायचा आहे आणि ह्याचं ड्युरेशन बघा 2 करायचं आहे, 2.0 सगळ्यांनाच द्यायचं आहे. 2.0 फेड इफेक्ट देऊन 2.0. ओके, जसं मी केले तसंच करा भावांनो, काय अडचण येणार नाही तुम्हाला. हे बघा तुम्हाला मी आता दाखवले असं होते ते. त्यानंतर भावांनो आता आपला पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. तर आपण काय करणार आहे, थोडीशी इथं साईज म्हणजे जागा सोडायची आहे. 1 सेकंद जागा सोडा तुम्ही इथं, 1 सेकंद बरोबर जागा सोडायची आहे बघा. मी आता सोडल्या बघा, 1 सेकंद जागा सोडायची आणि इथनं पुढं आपल्याला आता फोटो लावायला घ्यायचे आहेत, मुलाचे व मुलीचे. आणि मुलाचं इंट्रोडक्शन आणि मुलीचे इंट्रोडक्शन आपण लावायचे आहेत बघा. मी कोणत्या प्रकारे आणि कशा प्रकारे इंट्रोडक्शन लावणार आहे, फोटो लावणार आहे, तसंच तुम्ही फोटो लावा, फक्त तुम्ही बघा. ऑल मटेरियलमध्ये आलो. आता पहिल्यांदा आपण काय करणार आहे, मुलाचा फोटो आपण सिलेक्ट करणार आहे. सिलेक्ट केल्यानंतर याची थोडीशी साईज वाढवून घेणार आहे बघा मी.
साईज वाढवून घेतल्यानंतर ह्याचं ड्युरेशन बरोबर भावानो 10 सेकंद घ्यायचं आहे. 10 घ्यायचा आहे. त्यानंतर भावानो ह्याला आता आपण इन ॲनिमेशनमध्ये जायचं आहे आणि बघा कोणता इफेक्ट द्यालो आहे मी तोच द्यायचा आहे. मी तुम्हाला सांगेन इंटर स्लाईड अपचा तुम्हाला इफेक्ट द्यायचा आहे. हां, आणि याचं ड्युरेशन आहे ते 2.0 ठेवायचं आहे. 2.5 ठेवला तरी चालेल किंवा 2.0 ठेवला तरी पण चालेल भावानो. दोन्हीपैकी एक ठेवा पण ठेवा. ओके झालेलं आहे भावानो. आता ह्याच्या खाली बरोबर आता आपल्याला काय करायचं आहे बघा, 1 सेकंद जरासं पुढं जायचं आहे. हां, बरोबर 1 सेकंद जायचं आहे पुढं. 1 सेकंद पुढे गेली की भावानो वर मुलग्याचं जे नवरदेवाचं इंट्रोडक्शन आहे ते इंट्रोडक्शन तुम्हाला तर लावायचं आहे. बघा मी ते देखील ते आता काय मुलाचे मी PNG आता ॲड करून घेतलेलं आहे. ते सगळं मी तयार केलेलं आहे PNG. ते आता मी लावून घेणार आहे. PNG लावत असताना भावानो व्यवस्थित लावा, बरोबर ती ॲट्रॅक्टिव्ह आणि उठून दिसावी. नाहीतर तुम्ही खूप छोटं करशीला ते दिसणार नाही. त्यामुळं ॲट्रॅक्टिव्ह दिसावं असं लावा तुम्ही. बघा मी आता जशी सेट करतो आहे तशी सेट करा. खूप मोठी पण करू नका आणि छोटी पण करू नका, बरोबर मिडियममध्ये ठेवला तर चालेल. काय आता मी लावून घेतोय बघा. ॲट्रॅक्टिव्ह दिसेल असंच लावून घ्यायचं आहे. जसं भावांनो पहिल्या फोटोला जी आपण प्रोसेस केली तीच भावांनो दुसऱ्या फोटोला पण तेच करा. जे आपण मुलाच्या फोटोला प्रोसेस केल्या तीच मुलीच्या फोटोला प्रोसेस करा. बाकीचं दुसरं काय करायचं नाही. आता भावांनो आपण दुसरा टप्पा करतोय. पहिला टप्पा आपला झाला आहे, पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे. आता आपण दुसरा टप्पा पूर्ण करणार आहे. आता हे दुसरा टप्पा देखील भावांनो आपला जवळजवळ पूर्ण होत आला आहे. ह्याला आपण फेड द्यायचा आहे 2.0. संपला विषय. ह्याच्या पुढे काय करायचं नाही. बघा झालेलं आहे आपलं. आता ह्यातनं पुढं भावांनो शेवटचा आणि महत्त्वपूर्ण जो टप्पा आहे तो आपण पूर्ण करणार आहे. बघा जे बॅकग्राऊंड भावांनो एक्स्ट्रा होतं ते मी कट केले. तुम्ही पण एक्स्ट्रा बॅकग्राऊंड कट करा. आणि जे पुढे गेलेलं बॅकग्राऊंड होतं ते मी मागं घेतलं. थोडंसं ते पुढे गेलेलं होतं ते आता मी जरासं मागं घेतलं. एवढाच विषय, दुसरा काय विषय नाही. बघा चला आता आपण पूर्ण केला आहे. आता आपण दुसरा टप्पा पूर्ण करणार आहे, तिसरा. बघा मी आता 1 नंबरला शुभविवाह घेतला आहे. शुभविवाहाची जे होते आपली PNG ती आता मी PNG लावून घेतल्या. आणि हिचं देखील ड्युरेशन आपण 10 सेकंद घेतलेला आहे. 10 सेकंद घेतलं आहे आणि 1 सेकंदाचा गॅप सोडला आहे. तो गॅप काय सोडला आहे भावांनो तुम्हाला सांगतो, कारण तिथं आपल्याला इफेक्ट ॲड करायचा आहे. ते मी नंतर तुम्हाला सांगतो, काय विषय नाही, एवढं ते सोपं आहे. ओके. आता हळद समारंभ म्हणजे ही 2 नंबरची PNG आहे तिसऱ्या टप्प्यातली, ती आता मी लावून घेतो आहे. बघा
ह्याचं देखील ड्युरेशन भावांनो 10 सेकंदच घ्यायचं आहे, 10 सेकंद घ्यायचं आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही. आणि भावांनो अजून देखील जर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भावांनो. विषय हार्ड आणि क्वालिटी कंटेंट इथे भेटून जातात बघा. आणि आजचा हा पहिलाच व्हिडिओ असेल भावांनो बहुतेक मला वाटतं काइनमास्टरमध्ये केलेला, कारण आता लग्नाचं सीझन चालू होणार आहे त्यामुळे आता मी हा व्हिडिओ केलेला आहे. तुम्ही देखील करू शकता. हा व्हिडिओ एकदम विषय हार्ड आणि कडक झाला आहे आणि एकदम सोपा आहे बघा भावांनो. जसं मी व्हिडिओ केला आहे तसाच तुम्ही व्हिडिओ करा आणि जे एक्स्ट्रा पार्ट आहेत ते तुम्ही कट करून टाका, ते कट करायला विसरू नका. आणि एवढा काय अवघड नाही भावांनो हा व्हिडिओ करायला, एकदम सोपंच आहे बघा. ओके, आता आपल्याला हे जे आपण हळदीची पिंजी आहे ते आता लावून घेणार आहे बघा. एक्स्ट्रा वाढवले कारण मी एक्स्ट्रा वाढवून ते कट करत आहे बघा. ह्या पद्धतीने मी कट करतो आहे, एक्स्ट्रा पार्ट कट केलेला आहे. ओके, हे आता बरोबर सेट करून घ्यायचं आहे खालती आपल्याला. मी सेट करून घेतो आहे. ओके, हे देखील झालेलं आहे. आणि तिसऱ्या टप्प्यातलं भावानं शेवटची पिंजी मी आता लावायला घेणार आहे बघा. भावांनो आपला संपूर्ण व्हिडिओ काहीतरी 1 मिनिटाचा आहे आणि त्याला इफेक्ट दिल्यानंतर तो 53 सेकंदाचा होतो आहे विषय हार्डमध्ये. काही काळजी करू नका तुम्ही, विषय हार्डचा होणार आहे आपला आजचा व्हिडिओ. आता शेवटचं म्हणजे महत्त्वाचं म्हणजे आपल्याला विवाह स्थळ हे सांगावं लागेल लोकांना, हे लिहायला तुम्ही विसरू नका. एक म्हणजे तिसऱ्या टप्प्यात आपण शुभविवाह मुहूर्त कधीचा आहे ते आपण दिलेलं आहे. त्यानंतर हळद कधी आहे हे आपण तुम्हाला दिलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे विवाह स्थळ, विवाह कुठं होणार आहे हे आपण तुम्हाला दिलेलं आहे. थोडंसं मी ड्युरेशन वाढवून घेते बघा विवाह स्थळचं, कारण मी ती बॅकग्राऊंड जे होतं PNG बॅकग्राऊंडचं जे फोटो होता तो मी मागं ओढून घेतलेला, त्यामुळे ते पुढून कट झालं बघा. जसं मी केले तसंच करा. ओके, ह्या पद्धतीने आता विवाहस्थळची जी आपण विवाहस्थळाची टेक्स्ट PNG गेली ते आता लावून घ्यायचे बरोबर याच्या खालती. आणि इथं भावानं एक मिस्टेक झाल्या, हे तर वराच्या पाहिजे होते तिथं वरच्या घरी झाले, पण काय अडचण नाही भावानो, चुकून ती मिस्टेक झालेली आहे. तुम्ही समजून घ्या, ते एवढा काय विषय नाही. ओके, बरोबर. आता सेट करायचं आहे आपल्याला. साईज वाढवून थोडी मी साईज वाढवून घेणार आहे आणि सेट करणार आहे. ओके, आता इथं भावाने एक मिस्टेक झाल्या, जे आपण अर्धे 1-1 सेकंद सोडलेले आहेत तिसऱ्या पार्टमधली PNG ते वाढवून घ्यायचे आहेत बघा. कारण त्या बरोबर घ्या सगळ्या, गॅप सोडायचं नाहीत आपल्याला 1-1 सेकंदाचं. म्हणजे मध्ये 2 फोटोंच्या मध्ये गॅप 1-1 सेकंदाचा पाहिजे तो सोडा, कारण तिथं आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. त्यानंतर पण आपण 1-1 सेकंदाचा जो गॅप दिला होता तो फक्त गॅप आपल्याला काढायचा. बाकी तुम्ही दुसरीकडे कुणीकडे हात लावू नका. जर समजत नसेल तर तुम्ही बघा तिथं मी कसं केलंय, एवढा काय विषय नाही भावानो. आणि भावानो फेड इफेक्ट द्या, फेड इफेक्ट द्यायला विसरू नका बघा. ह्यांना देखील फेड इफेक्ट अजून द्यायला नाही आपण, फेड इफेक्ट द्यायचा आहे. आणि 2.0 फेड इफेक्ट द्या बघा. मी जसं दाखवले तसंच करा, एवढा काय विषय नाही, काय अवघड नाही व्हिडिओ भावानो. आणि व्हिडिओ तुम्ही हे करून भावानो भरपूर पैसा मिळवू शकताय, त्यामुळे व्हिडिओ करायला शिकाच. आणि लग्नाचा सीझन भावानो तर चालू आहे, एवढा काय विषय नाही. ओके भावानो, अजून जर चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब भावानो कराच, कारण मी दुसऱ्यांदा सांगवले का करा माहिती आहे भावानो. एकदम कडक आणि खतरनाक भावानो व्हिडिओ आपले आहेत. आणि हे मला वाटते पहिलाच आपण व्हिडिओ केलेला आहे काइनमास्टरचा. नाहीतर आपले बाकीचे सगळे जे फोटो आहेत व्हिडिओ आहेत ते आपण अलाइट मोशनमध्ये करतोय. अलाइट मोशनमधले देखील आपण स्टेटस करायचे आहेत ते नवीन ट्रेंडिंगचे आपण ते केलेले आहेत. तुम्ही एकदा चेक करू शकताय आपल्या चॅनलला. ओके, एक्स्ट्रा पार्ट आहे ते ट्रिम केला आहे बघा. ह्या पद्धतीने एक्स्ट्रा पार्ट आहे तो ट्रिम करायचा आहे आपल्याला. ओके भावानो, सगळा व्हिडिओ आपण केलेला आहे तयार. म्हणजे फोटो, टेक्स्ट, PNG जे काय आपलं होतं लग्नपत्रिकेतला ॲड्रेस असेल ते सगळं आपण करून घेतलेलं आहे. आणि आपल्याला आता एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे बघा. मी एक्सपोर्ट करून घ्यालो आहे व्हिडिओ. एक्सपोर्ट झाल्यानंतर भावानो बघा आता मी काय करतोय, थोडा व्हिडिओ मी आता भावानो पॉज करणार आहे.
त्यानंतर डायरेक्ट आपण आता बघायचा आहे व्हिडिओ आपला एक्सपोर्ट झालेला आहे. त्यानंतर 16:9चा जो रेशो होता तो घ्यायचा आहे, मीडियामध्ये जायचा आहे आणि मगाशी आपण जो व्हिडिओ एक्सपोर्ट केला होता तो एक्सपोर्ट केलेला व्हिडिओ आपल्याला घ्यायचा आहे. आणि तुम्हाला तर दिसतेच बघा वर जिथं जिथं आपण गॅप सोडला आहे, म्हणजे हे पहिलं सोडा, त्यानंतर 2 नंबर इथं जे आपण गॅप सोडला आहे बघा, इथं कट मारायचा आहे, ट्रिम करायचा आहे. तो भावानो ॲक्शनमध्ये जायचं आहे. ॲक्शनमध्ये गेल्यानंतर कुठला इफेक्ट लावायचा आहे मी तुम्हाला दाखवतो. इथं रोटेट शिफ्ट म्हणून हा जो भावाने इफेक्ट आहे तो तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे. डाउनलोड केल्यानंतर भावानो तो ॲटोमॅटिकली इन्स्टॉल होईल. इन्स्टॉल झाल्यानंतर भावानो त्यावर क्लिक करायचा आहे. 1 नंबरचा, पहिल्या याला 1 नंबरचा, दुसऱ्या याला 2 नंबरचा, तिसऱ्या याला 3 नंबरचा, चौथ्या याला 4 नंबरचा आणि 5व्या याला 5 नंबरचा, असं तुम्ही इफेक्ट द्या. खतरनाक होईल भावानो. बघा मी तुम्हाला दाखवलेलंच आहे, तसंच करा, काय विषय नाही भावानो. बघा आणि दिसायला पण कसं खतरनाक दिसते ते, एकदम क्वालिटी. आणि व्हिडिओ तयार करायला काय भावानो एवढं अवघड नाही, सोपंच आहे. फक्त तुम्ही मन लावून आणि व्हिडिओ जरा स्किप न करता बघा म्हणजे झालं. बघा आपण आता 4था इफेक्ट दिलेला आहे आणि आता आपण शेवटचा इफेक्ट म्हणजे 5 नंबरचा इफेक्ट आपण देणार आहे शेवटच्या 2 फोटोच्या मध्ये. समजलंच असेल तुम्हाला की आपण 2 फोटोच्या मध्ये जागा काय ठेवले ती ह्याच्यासाठी भावानो. ओके भावानो, आता आपला व्हिडिओ झालेला आहे संपूर्ण. आता शेवटचं महत्त्वाचं काम म्हणजे भावानो गाणं, सॉन्ग. आता जे मला आवडते ते गाणं मी लावलेलं आहे. तुम्हाला जे गाणं आवडते ते तुम्ही गाणं लावा भावानो, इथं काही अडचण नाही. तर भावानो आपला व्हिडिओ आता झालेला आहे. तर धन्यवाद भावानो. असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असाच एक नवीन आणि इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन आपण पुन्हा एकदा भेटूया. धन्यवाद.